म्हटलं की हे त्याचं विडंबन आहे आणि मी ते वाचून हसून हसून मेलो. तर मग मी काही ठिकाणी वाचनं केली आणि मग मला चांगला फीडबॅक मिळाला. म्हणून मग मी ठरवलं की आपण हे याचं मंचीकरण करायचं, रंगमंचावर आणायचं हे नाटक, काही करून काही झालं तरी. मग आणि त्यानंतर मी ह्याला थांबवलं, जवळ वर्ष थांबलो ना. हो, एक वर्ष आम्ही एक थांबलो. वर्ष आम्ही थांबलो. तुम्ही नाटक करतायत त्यात सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तुमची इतिहासात नोंद घेतली जाणार आहे, कारण हे नाटक पहिल्यांदा कोणी केलेलं नाहीये. आणि हे कॅरेक्टर बघायला गेलं तर भरपूर चॅलेंजिंग आहे आणि त्यामध्ये मंगेश सरांनी माझी भरपूर हेल्प केली. BA पासआउट झाल्यानंतर जवळजवळ 10 वर्ष एकांकिकांचा रामगोपाल वर्मा म्हणायचं. 10 वर्ष मी एकांकिकाच करत होतो. विश्वास सोनीने माझं नाव ठेवलेलं. आणि आता नाटक बघायला मुलांना घेऊन येणं हा एकमेव मार्ग आहे पुढचा प्रेक्षक वर्ग तयार करण्यासाठी. नमस्कार, आम्ही काय म्हणतोच्या या विशेष भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विशेष यासाठी की आज आपल्याबरोबर काही प्रमुख पाहुणे किंवा काही मंडळी आपल्याबरोबर एकत्र आलेत. तर ती कोण आहेत, काय आहेत, तर ते आहेत मॅड सखाराम या नाटकाची टीम आज आपल्याबरोबर आली आहे. तर आज आपल्यासाठी आम्ही काय म्हणतो चॅनलसाठी खूप मोठा दिवस आहे. आपला पहिला हा मोठा पॉडकास्ट आहे. एवढी दिग्गज मंडळी आज आपल्यासोबत आहेत. तर पटकन सगळ्यांची ओळख करून देतो आणि नाटकाचे दिग्दर्शक आपल्याला नाटकाबद्दल सांगतीलच. तर माझ्यासोबत आहेत श्रेयस वैद्य, यांना तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब याच्यातून अभिनय करताना वेगवेगळ्या सिरियलच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून बघितलं असेल. त्यानंतर आपल्यासोबत आहे अनुष्का बोराडे, इन्स्टा फेम. त्यानंतर विविध नाटकांमधून ती काम करत, राज्यनाट्य वगैरे करत, आज करून गेलो गाव सारख्या नाटकात ती आज काम करते. या नाटकाचाही ती आता भाग आहे. त्यानंतर आपल्यासोबत आहेत सुनील सर, यांना तुम्ही विविध सिरियलमध्ये, विविध नाटकांमध्ये, रामगोपाल वर्मा यांच्या 26/11 या चित्रपटात तुकाराम ओंबळेंची सुप्रसिद्ध भूमिका त्यांनी केली होती. आणि त्याचबरोबर नाटकाचे दिग्दर्शक मंगेश सातपुते, महाराष्ट्राचा लाडका आवाज आपल्यासोबत आहेत. तर मंगेश दादा, मॅड सखाराम या नाटकाबद्दल काय सांगशील? काय सांगू, म्हणजे कधी येणार आहे ते सांगू? कधी येणार पहिले मॅड सखाराम 18 डिसेंबरला शुभारंभाचा प्रयोग आहे बोरिवली मिनी थिएटरला, प्रबोधनकार ठाकरे तिथे शुभारंभाचा प्रयोग आहे. आणि 19ला यशवंत नाट्य मंदिर माटुंग्याला प्रयोग आहे आणि 20 तारखेला गडकरीला प्रयोग आहे. असे सलग 3 प्रयोग आता शुभारंभाचे लागलेत. आणि 26 डिसेंबरला पुण्यात द बॉक्समध्ये कोथरूडला एक नवीन थिएटर झालंय प्रदीप वैद्य यांचं, तिथे सलग 2 प्रयोग आहेत. असे या महिन्यात 5 प्रयोग आहेत. मग ह्याच्या वेळेस आपल्याला म्हणजे की फुलांनी लिहिलेलं नाटक आणि ही संकल्पना कशी सुचली? म्हणजे ही संकल्पना मला म्हणजे मी जेव्हा मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास नावाचं पुस्तक वाचलं, त्याच्यावर जेव्हा नाटक केलं मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास, त्या दरम्यान हे पुस्तक माझ्या हाताला लागलं, सापडलं मला. आणि त्यात 3 नाटकं होती एका पुस्तकामध्ये. आम्ही लटिकेनं बोलू, हे भगवान श्री सखाराम बाइंडर, ज्याचं नाव आता आम्ही बदलून मॅड सखाराम ठेवलंय. आणि तिसरं होतं रविवारची कहाणी. तर लटिकेनं बोलूचे आधी प्रयोग झाले, रविवारची कहाणी वाऱ्यावरची वरातमध्ये केलेलं आहे. आणि हे मी बघितलं की हे अरे ह्याचा पहिल्या प्रयोगाची तारीख नाही, कलाकारांचा संच नाही, डिरेक्ट कोणी केलं, काही लिहिलेलं नाही याच्यावर. मग हे केलं की नाही कोणी? म्हटलं की हे कोणी केलेलं नाहीये, ह्याला कोणी स्पर्श केलेला नाही, आपण हे करायचं. आणि वाचल्यानंतर इतकं भारी वाटलं ना, कारण मला ओरिजिनल जे सखाराम बाइंडर आहे ते माहीत होतं, कारण तेंडुलकरांची नाटकं मला अभ्यासाला होती लिटरेचरचा अभ्यास करताना, मराठी साहित्याचा अभ्यास करताना. म्हटलं की हे त्याचं विडंबन आहे आणि मी ते वाचून हसून हसून मेलो. तर मग मी काही ठिकाणी वाचनं केली आणि मग मला चांगला फीडबॅक मिळाला. म्हणून मग मी ठरवलं की आपण हे याचं मंचीकरण करायचं, रंगमंचावर आणायचं हे नाटक, काही करून काही झालं तरी. मग ते किती वेळाचं होऊ दे, काही होऊ दे, असं. कारण ते लहान आहे नाटक, त्यामुळे म्हणजे स्क्रिप्ट त्याचं जे आहे ते 25 पानांचं स्क्रिप्ट आहे. वेळ किती तासाचं असेल नाटक? 1 तास. हो हो, दीर्घांक आहे. त्यांनी 2 अंकी लिहिले, पण पहिला अंक साधारण 15 पानांचा आहे, दुसरा अंक 10 पानांचा आहे, असं टोटल मिळून 25 पानं आहेत. आणि पूर्णपणे विनोदी असणार, पूर्णपणे विनोदी. हो, 360 डिग्री. आपण आधी बघितल्यासारखं की
मागे मध्ये सयाजी शिंदेनी एक केलं होतं हो, आणि त्याच्यात YouTube YouTube ला- ला केलंय. ते YouTube वर YouTube ला आहे. म्हणजे एक शॉर्ट मध्ये जर जमलं तुला विडंबन म्हणजे एक जरा कन्सेप्ट क्लिअर केली असतीस लोकांसाठी की काय आहे म्हणजे. ते फार नक्की विडंबन महत्वाचं म्हणजे आहे. काय विडंबन कशा पद्धतीचं आहे. हा म्हणजे आता याला आपण तसं विडंबन पण नाही म्हणू शकत, पण आता जसं महाराष्ट्राची हास्य जत्रा आपण बघतो किंवा स्किट्स बघतो, त्याला मराठीमध्ये प्रहसन म्हणतात. तर तशा पद्धतीचं त्यांनी ते लिहून ठेवलं. म्हणजे त्यांना कुठे हे नाटक म्हणून अपेक्षित नसावं, पण त्यांना प्रतिक्रिया द्यायची होती पुलंना. हा. तर त्यांना हा फॉर्म जवळचा वाटला कुठला नाटकाचा, म्हणजे संवादांचा. सो त्यांनी त्या फॉर्म मध्ये ते लिहून ठेवलं असं. हा, तर आपण त्याला प्रहसन म्हणू शकतो, कारण त्यांनी ते डायलॉग फॉर्म मध्ये लिहिलंय. आणि हे स्वतंत्र नाटक आहे, म्हणजे फॅन्टसी सारखं. म्हणजे जर सखाराम बदलला आणि तो सत्याच्या मार्गावर चालायला लागला किंवा नैतिकतेच्या मार्गावर चालायला लागला तर काय होईल, असं ते आहे. सो विनोदी आहे म्हणून. मला आता ते तर लेजेंडरी नाटक आहे ना, ते हो. एकदम म्हणजे गाजलेलं, बऱ्याच दिग्गज कलाकारांनी ते काम केलं. तुला असं टेन्शन नाही आलं का की मी हे पॅरडी केलं, मुलांनी लिहिलं आहे तर त्यांना कोण काय बोलणार नाही, पण आता आपण करायला दिलं तू असं डायरेक्ट पॅरडी करतो किंवा त्याची मस्करी करतो, कारण का पटकन विडंबन कोणाला कळत नाही किंवा त्याच्यातली मस्करी कोणाला कळणार नाही. तर कोणी असं नाटक प्रेमीने वगैरे असं तुला भीती नाही वाटली कोण आक्षेप घेईल वगैरे, काय तू मस्करी करतोय? नाही, भीती वाटते, त्याच्यात आक्षेपार्ह काहीच नाहीये ना. त्यांनी एक रिॲक्शन म्हणून लिहून ठेवलंय पुलंनी. म्हणजे मूळ जे नाटक आहे ते म्हणजे तेंडुलकरांचं, ते लग्नसंस्थेवर आणि ओव्हरऑल सगळ्या त्यावेळच्या परिस्थितीवर ते भाष्य करतं किंवा प्रश्न विचारतं, है ना. तर याच्यामध्ये पुलंनी काय केलं की तुम्ही सखारामवर आक्षेप घेता ना, या नाटकावर आक्षेप घेता किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्षेप घेता ना, तर त्यांनी असं गंमत केली की मग रिॲक्शन म्हणून त्यांनी हे नाटक लिहिलं की आता मी तोच जो सखाराम आहे जो त्याच्यात शिवीगाळ करतो, बायकांना मारहाण करतो, तर तो मी इथे उलटा करतो, त्याला रिव्हर्स करतो, आहे की नाही. आणि तो आता एकदम संत पदाला पोचलाय, संत मार्गाला लागलाय, तर तो बाईशी बोलताना आई साहेब, माई साहेब, मा साहेब असं करून बोलतो. तर कळलं की नाही, म्हणजे हे चालणार आहे का तुम्हाला? मग असं बोलून दारू प्यायलेली किंवा दारूला मदिरा म्हणून दारू प्यायलेली चालणार आहे का? तर अशा पद्धतीनं त्यांनी ते चिमटे काढलेत आणि टपल्या मारल्यात असं. तर त्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. ते हे स्वतंत्र नाटक आहे. आणि हे जेव्हा ते 72ला आलं त्याच्यानंतर 2 वर्षांनी पुलंनी हे रिॲक्शन म्हणून लिहिलं, 74 झाली. तर सुनील सर, तर तुम्ही या नाटकाशी कसे जोडलेले आहात आणि तुमचं याच्यात काय रोल असणार आहे? आता रोल तर जो सखाराम मेंढे यांनी सांगितला तो मी साकारतोय. आणि मंगेश आणि मी, माझं हे दुसरं नाटक आहे. तसं मंगेश आणि मी मित्र म्हणून खूप वर्षापासून जाऊ. तर ह्यांनी मला एकदा ते नाटक वाचून दाखवलं, म्हणाले एक सुंदर नाटक आहे आणि ते बघ कसं वाटतंय. ते वाचल्यानंतरच मी म्हटलं, आधी मी घाबरलो, कारण हे अशा पद्धतीने नाटक मी कधीच केलं नाही. तर म्हटलं हे चॅलेंज आहे काहीतरी, आणि त्यासाठी वेळ हवा होता. मी त्यावेळेला सिरियल वगैरे चालू असतं आणि त्यातनं आत्तापर्यंत जेवढी नाटकं केली तशीच केली आहेत, की इथे चालू आहे काहीतरी, याच्यावर संध्याकाळी रिहर्सल करा. म्हटलं ह्या नाटकासाठी तसं नाही, हे नाटक प्रॉपर नाटकाकडे लक्ष देऊन एक किमान महिना तरी, वाचनाआधी 1 महिना, नंतर 1 महिना दिलं पाहिजे. आणि त्यानंतर मी ह्याला थांबवलं, जवळ वर्ष थांबलो ना. हो, 1 वर्ष आम्ही 1 थांबलो. वर्ष आम्ही थांबलो. एक विरा नावाची सिरियल चालू होती माझी, तर ते जवळ 9 महिने त्यात गेले. त्याच्यानंतर आणखी 2 महिने गेले. म्हटलं नाही, आता मी प्रॉपर वेळ देतो, मी आता काही घेत नाही, फक्त हे नाटक करतो. आणि अशा पद्धतीने मी जोडलं. नाटक वाचल्यानंतरच मी म्हटलं की हे चॅलेंज म्हणून स्वीकारायला हवं. मग पुलाने लिहिलेलं नाटक आणि तुम्हाला ते चॅलेंजेस वाटलं. Challenges आणि आहे. आधी पण निळूभाऊनी केलेलं, मग ते आधीची नाटकं वेगळीच आहेत, पण मग ते तुम्ही बघितलं का त्यासाठी किंवा काय कसं? रेफरन्स हो, मी रेफरन्स म्हणून नाही, मी सखाराम मेंढर आधीचं पाहिलेलं होतं. हां, म्हणजे हे तर YouTube वरती आहे आहेच, हां. ह्यांचं. पण मी आपले कोण, त्यांचं नाव काय, उंच सरगे, त्यांनी एक प्रयोग केला होता मध्ये, त्यांचं सॉरी मी नाव विसरलो. त्यांनी व्यावसायिकला केला होता प्रयोग, आणि तेही नाटक मी पाहिलं, सखाराम मेंढर. ते मला आठवतं, अरुण होर्णेकर होर्णेकरांनी ते नाटक केलं होतं. बरोबर. आणि ते नाटकही मी पाहिलं होतं आणि युट्यूबवरती पण पाहिलं होतं. आणि त्याच्या आधी यांचे त्यावेळेला गजरा वगैरे व्हायचे दूरदर्शनला, हा, काही गजरा कार्यक्रम नावाचा व्हायचे. तर त्याच्यामध्ये प्रतिभा आणि प्रतिमा वगैरे कार्यक्रम व्हायचे, ज्यावेळेला फक्त दूरदर्शन होतं, बाकी चॅनल्स नव्हते. त्यावेळेला लहान वयात ते मी त्यांचं पाहिलेलं होतं. निळू मध्ये असे क्लिप दाखवायचे वगैरे, तर तेही लक्षात होतं. आणि आता तर मग हे झाल्यानंतर, आणि महत्वाचं याच्यामध्ये आहे तो सखाराम आणि हा सखाराम,
काही संबंध नाही, पूर्ण वेगळा आहे. तर त्याची भीती मला नाहीये हम्म. की अरे सयाजीने असं केलं होतं, भाऊनी असं केलं होतं, त्याची मला भीती नाहीये. ते माझं सखाराम आहे. नाही हा, म्हणजे काही वर्षांनी नाही. काही वर्षांनी सांगतील की आता आम्ही काही वर्षांपूर्वी मॅट सखाराम झालो होतो, ते पुन्हा एकदा रंगमंचावर आणतोय. सुनील सरांनी केलं होतं ते आम्ही बघितलं होतं. थँक्यू. ते माझा रेफरन्स होता आणि ते आता आम्हाला तसंच त्या दिवशी दादाने आम्हाला तालीम करताना तसंच सांगितलं होतं की तुम्ही नाटक करतायत त्यात सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तुमची इतिहासात नोंद घेतली जाणार आहे. हो. कारण हे नाटक पहिल्यांदा कोणी केलेलं नाहीये. तर हे नाटक तुमच्यासोबत पहिल्यांदा होणार आहे. जेव्हा इतिहासात नोंद होईल तेव्हा तुमच्या सगळ्यांची नावं इकडे पहिल्यांदा लिहिली जातील. म्हणजे त्याचं जेव्हा पुस्तक छापलं जाईल किंवा त्याचा जेव्हा इतिहास लिहिलं, आम्हाला इतकं भरून आलं की अरे आतापर्यंत जेवढी नाटकं केली असं पहिलीच स्क्रिप्ट आणि असं नाही ना झालं. कोणी नाही छापलं तर आपण पुस्तक आपण छापू. आपण आपली नाव देऊ पुढच्या वर्षी, आहे की नाही? जो काय 25वा प्रयोग असेल किंवा 50वा असेल हो, पुढच्या हो. वर्षी, तर आपण स्वतंत्र नक्की, पुस्तक नक्की. छापू ना. पुस्तक छापू. तर तुझ्या आधीच्या नाटकाच्या बाबतीत पण असं झालं होतं. घोडी इतिहासच्या बाबतीत तू घोडी इतिहास नाटक सुरू केलं आणि त्याच्या नवीन आवृत्ती छापली गेली. ते मराठी वाङ्मयाचं गाडी इतिहास नावाचं पुस्तक आउट ऑफ स्टॉक होतं. त्याच्या सगळ्या आवृत्त्या संपल्या होत्या आणि मी मुंबई मराठीमध्ये जाऊन ते वाचलं आणि मग 8 नोव्हेंबर 2018ला त्याचा पहिला प्रयोग झाला पु ल महोत्सवात आणि 1 जानेवारी 2019ला त्याची नवीन आवृत्ती बाजारात आली. म्हणजे आणि मग त्याच्या प्रती अजूनही म्हणजे ते पुस्तक मिळतं, खूप अजूनही खपल्या जातात त्याच्या प्रती. इतकं ते छोटंसं पुस्तक आहे, 75 पानांवर, खूप छान पुस्तक आहे. आणि त्या घोळी इतिहासमध्ये तुमच्या आम्ही काय म्हणतो टीम मधला श्रीश बागवे स्टार कलाकार होता त्याच्यात. मोरूची स्टार भूमिका. हा होता त्यामध्ये. हो, हा बाई. होता त्याच्यात. त्याच्या प्रयोगाबद्दल पण तुम्हाला लवकरच कळेल. कळेल. म्हणजे हा कुठला प्रयोग करतो ते कळेल. पुढचा. आताही करतो तो. हा आताही करतो. आता श्रेयस तुझ्याकडे येईन. तर जसं मी तालीम बघितली वगैरे, तर श्रेयस काहीतरी स्पेशल रोल करणार आहे या हो, नाटकात. हो, हो. तर काय रोल आहे तुझा? म्हणजे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं. खरं तर तो रोल नव्हता. म्हणजे मी एका वेगळ्या रोलसाठी सिलेक्ट झालो होतो. वेगळ्या रोलसाठी मला बोलवलं होतं आणि तो रोल करता करता त्या स्क्रिप्ट मध्ये ना एक दादाला एक एलिमेंट सापडला. तो म्हणाला की आपण हे वापरूया म्हणून. मग आता तो वापरता वापरता मी ते वाचायला लागलो. आता कोणीच नव्हतं कलाकार तिकडे, तर म्हटलं कोणी वाचायचं. मग सगळे बोलले श्रेयस तू वाच, तू हाच एक रोल करतोयस ना, तर तू वाच म्हणून. मग ते जेव्हा वाचायला लागलो त्याच्यानंतर दादा म्हणाला आपण तू जो रोल करतोयस त्याच्यासाठी वेगळ्या कलाकाराला बोलवूया आणि तू हीच भूमिका कर. म्हणजे बऱ्या कलाकाराला बोलवून तो रोल आणि तू आणि जी मी भूमिका करतोय ती पु ल देशपांडेंची भूमिका, अच्छा. लेखकाची भूमिका त्याच्यात मी करतोय. तो खरं तर नव्हतं, ते कंसाची हे- वाक्य होती. याच्याबद्दल मी म्हणतो हा. की त्या स्क्रिप्टमध्ये त्यांनी तसं पात्र म्हणून नाही आणलंय. नाही लेखकाचं मनोगत असतं ना किंवा मधलं, तसं त्यांनी कंसात लिहिलंय. पण मंगेशनी ते एक पद्धतीने म्हणजे ह्याचं पात्र करूया आणि ते पुलं करूया, जे पुलंच बोलतात तसं पुलंनीच लिहिलेलं आहे. हा. ह्या हिशोबाने मंगेशनी ते आणलं. पण ते जरी कॅरेक्टर जरी पुलंचं असलं तरी ते सगळ्या लेखकाचं प्रतिनिधी म्हणून ते बोलतंय. लेखकाच्या वतीने त्यांचं काहीतरी सांगणं आहे आणि तशा पद्धतीने ते पात्र बोलतंय. त्याला एक वेगळं म्हणजे त्याची गंमत अशी आहे की तेंडुलकरांना नाटक लिहिताना सूचना लिहायची हो. सवय. म्हणजे ते त्यांचं बलस्थान होतं. म्हणजे असं म्हणतात की दिग्दर्शकाला ते वाचून म्हणजे सोपं जायचं की इतकं ते कंसामध्ये कंसात सगळं लिहायचं. लिहून ठेवायचं. म्हणजे ते काय म्हणतात त्यांना, त्यांचा प्लस पॉईंट होता किंवा काय आपण म्हणू होतं मला आठवत नाही नीट. पण युएसपी. त्याच्यासाठी USP म्हणजे नाही ते त्यांना ती सवय होती ना की असं सगळं लिहून ठेवायचं कंसामध्ये. तर म्हणून सुद्धा हे पुलांनी केलं असेल केलं असं वाटतं. काय असं तुला असू बाकीचे- असं असू शकतं हा, की मुद्दामून ते कंसात तसं लिहून ठेवायचं की पुढचं पात्र येणार आहे त्याच्या आधी येऊन तो लेखक बोलणार, त्या पात्राची वर्दी देणार किंवा सूचन करणार. हे सगळं मुद्दामून त्यांनी पुलांनी लिहिलं असावं असं मला वाटतं हा. म्हणून मी ते लेखकाचं पात्र म्हणूनच ते स्टेजवर आणलं. ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण श्रेयस ते करतो. आणि एक जुन्या नाटककारांची ती एक शैली होती. हा. जुने नाटककार लिहिताना कंसातलं सगळं लिहायचंय हं. मोस्टली. तर ते कॅरी फॉरवर्ड झालं पुढे पुढे असं, आणि आता ते कमी होत गेलं. कारण दिग्दर्शकाला पण काहीतरी स्वतःचं करायला काहीतरी आहे होते ते दोन्ही काम न करता काहीतरी होते. तर मग ह्यावरच अनुष्का, म्हणजे तुझं काय या नाटकात कसा रोल असेल? या नाटकात
तसं बघायला गेलं तर मी चंपा साकारते आणि ही चंपा मला नाही म्हणलं तरी ना 1.5 वर्षापासून माझी इच्छा होती की मी चंपा करावी म्हणून, कारण का चिन्मयी सुमित मला मुळातच खूप आवडतात आणि हे कॅरेक्टर बघायला गेलं तर भरपूर चॅलेंजिंग आहे आणि त्यामध्ये मंगेश सरांनी माझी भरपूर हेल्प केली. सो ना ते कॅरेक्टर करताना खूप अशी मजा येते आणि खूप असं उडतं कॅरेक्टर येते, ते विचार नाही करत बोलताना. सो चंपाचं कॅरेक्टर बघायला गेलं तर मग चंपामध्ये आणि म्हणजे बोलताना विचार नाही करत ते चंपामध्ये आणि तुझ्यामध्ये सेम आहे सेम 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 म्हणजे जुळून आलं एकदम. सेम. मग ते आता जसं ती म्हणाले की तिला चंपा करायचंच होतं, तर ही कास्टिंग कशी जुळवली तू? ही ओव्हरऑल हे जो अजून एक कलाकार आहे आपल्या बरोबर, ती पुढच्या भागात आपल्याला जॉईन करेल, तर मग ही कास्टिंग तू कशी जमवली? सर आधीच फिक्स होते की हो नाही, सुनीलला घेऊन नाटक करायचं हे माझ्या मनात पक्क होतं. मग त्याला मी वाचून दाखवलं, त्याला ते आवडलं आणि मग त्याच्यात काही काळ गेला, ते गेल्या वर्षी करू नाही शकलो, त्याचं फिक्स होतं. मग त्याने मला अनुष्काचं नाव सजेस्ट केलं की माझ्या नाटकात एक मुलगी आहे, तू बघ, म्हणजे वाचन घे आणि ठरव असं. आणि किरणने लक्ष्मी करावी असं मला वाटतच होतं, कारण किरण सोबत मी आधी एक नाटक केलेलं मराठी वाङ्मयाचा गोळी इतिहास. त्याही आधी किरणने माझ्यासोबत भगतसिंग वन्स मोर नावाचं नाटक केलं होतं. सो तिच्यासोबत मी काम केलेलं असल्यामुळे तिला तिची स्टाईल किंवा तिची कॅपॅसिटी मला माहीत होती, मी कसं काम करतो ते तिला माहीत होतं. तर माझी मनात इच्छा होती. सुरुवातीला तिने नकार दिला, त्यावेळेला काय तिच्या काय प्रायोरिटीज असतील. नंतर ते इतकं छान सगळं जुळून आलं की सुनीलने अनुष्काचं नाव सांगितलं, अनुष्का हो म्हणाली, मग किरण हो म्हणाली, मग श्रेयस इन झाला आणि आता दाऊदच्या रोलसाठी विशाल मोरे आमच्या टीममध्ये झालं. तर ते म्हणजे चांगलं व्हायचं असतं तेव्हा सगळं कसं जुळून येतं असं म्हणतात ना, काहीतरी तसं झालेलं आहे. एकंदर दादाने सांगितलं तुम्ही कसे दादाला कनेक्ट झालं, तर आता तुमचा एक्सपिरियन्स कसा चालला आतापर्यंत? तशी तालीम झाली आहे आणि डेट जवळ आता काय काही दिवस राहिलेत हो. ओपनिंगला, तर मग कसा आहे आतापर्यंत प्रवास? कसा चाललाय? टेन्शन आहे किंवा मस्त चाललंय? नाही, नाटकाच्या दृष्टीने बघायला गेलं तर टेन्शन आहे, कारण आमची सगळ्यांचीच अजून कामं बाकी आहेत. म्हणजे खूप काही खूप काही कामं करायचं बाकी आहेत. त्याच्यात. खूप कामं बाकी आहेत. तर पण बाकी रिहर्सल मध्ये खूप मजा येते आम्हाला. नाही, म्हणजे कामं आमची- बाकी तुम्ही हे दादाला सांगताय की स्वतःचा नाही, आम्ही स्वतःला सांगतो. दादा आम्हाला खूप वेळा सांगून झालेले आहे. आता आम्ही आमचं स्वतःला सांगतोय. नाही म्हटलं की इनडायरेक्टली बोलतोय की कामं बाकी आहेत अजून काय? माझी पण खूप कामं बाकी आहेत. कॉस्ट्युम विकत घ्यायचे, म्युझिक करायचंय. त्याची कामं ती वेगळी आहेत, आमची कामं खूप बाकी आहेत तशी. काय काम आहे तशी तुमची? अंतर्मुख करणारी काम आहेत आम्हाला. नाही, आता त्यांचं रिडिंग झालंय, हा. स्टँडिंग झालेलं आहे. आता पुढे नाटक उभं करायचं, उभं करायचं. बसवून बसवून झालं. झालं. पण आतापर्यंत तरी दादांनी कधी असं प्रेशर नाही केलं की असं करायचंच आहे. एकदम हसत खेळत छान, म्हणजे आम्ही प्रत्येक तालीम अशी उत्साहाने करतो, मजा मजा करून करतो, कुठे असं प्रेशर नसतं किंवा काही नाही. मज्जा आतापर्यंत तरी मज्जा करतोय आम्ही. म्हणजे या तालमीची स्पेशालिटी मला अशी वाटते स्वतःला, की आधी खायचं काय हा विचार होतो आणि मग सगळ्या गोष्टी होतात. हो. तर उद्या काय खायला असणार आहे ह्याच्यावर ठरतं पहिले. दादा विचारतो काय श्रेयस उद्या काय मागवायचं, मग उपमा मागूया दादा. मग दुसऱ्या दिवशी येताना माइंड रेडी असतं आमचं, चला आता उपमा खायला जाऊया आपण आणि मग पुढच्या तालमीचं बघू. नाही, मी काय म्हणतो त्या वेळेला पण आपण करायला हा, आम्ही काय म्हणतो वेळी पण आम्ही हे करतो की सगळं सेटअप झालेला असतो, आता सगळं झालंय ना तर पहिले खाऊन घेऊ. मग स्विगी झोमॅटो करून मग खाऊन घ्यायचं आणि मग पॉडकास्ट संपल्यावरती की एडिट वगैरे नंतर पुरा झोपूया, आता जरा जास्त लोड झालं. तर हे तू त्यांना असं जी सवय लावली आहेस आधी खायचं विचारायचं वगैरे, हे सगळ्यांचं पोट भरावं म्हणून की त्यांनी वाक्य खाऊ नये यासाठी आहे? नाही, असं काही नाही. ते एक सिस्टम आहे त्याला, म्हणजे है ना, की 6ची रिहर्सल असेल, 6 ते 10 रिहर्सल असेल, तर कोण कुठून दमून आलेला असतो, पोट भरलं असेल कोण तर ते कामावरून आलेला बाहेर असतो, मीच 4 ठिकाणी डबिंग करून आलेला असतो. तर आल्यानंतर बाबा पहिलं चहा आणि नाश्ता आणि मग आपण आपल्या कामाला लागायचं. इतकं बेसिक आहे, त्याच्यात काय फार असं ग्रेट काही नाही आहे. सो प्रत्येक कोणी लांबून येतो, कोणी है ना कामावरून येतो, असं कोणी दमलेला असतो, कोणी अगदी घरून आलेला असला तरी तो काहीतरी टेन्शन मधून आलेला असतो. तर असं बाकी काय असं विशेष काय, तिथे आल्यावर माझं डोकं खाणारच असतात. ते कॉम्प्लिमेंटरी असतं. मग ते खाऊन झाल्यावर बडीशेप मग दादाचं डोकं खातो. नाही, आणि मी याची जरा वेगळी बाजू सांगतो आणखीन. हे नाटक भाषेचं आहे सगळं, आणि मंगेश सारखा दिग्दर्शक लाभणं ह्या नाटकाला
हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण भाषेवर त्याचं खूप चांगलं प्रभुत्व आहे आणि तो आम्हाला शिकवतोय त्या पद्धतीने श आणि श मधला फरक आणि ते त्यामुळे खूप फायदा होतो ह्या नाटकासाठी. इतर कुठला दिग्दर्शक असता तर तेवढा फायदा झाला नसता, पण इथे खूप होतोय मंगेश असल्यामुळे. पण फक्त मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना एक ऍक्टर म्हणून आपल्याला डेव्हलप व्हायला मिळतं. म्हणजे फक्त आता श आणि श फक्त ह्या नाटकापुरतं नाही आपल्याला तो शिकायला भविष्यात पुढे चालू मिळतं. भविष्यात आपल्याला कळतं ना की अरे हा म्हणजे शुद्ध भाषा आणि असं काही नसतं तरी सुद्धा की हा श आहे आपल्याकडे अस्तित्वात आहे ना, पण तो श कसा बोलला जावा, कशा पद्धतीने बोलला जावा, का बोलायला हवं, कुठे बोलायला हवं, या सगळ्याचं ज्ञान आपल्याला म्हणजे आम्हाला तरी मंगेशदामुळे मिळतं आणि ते पुढच्या कामांसाठी उपयोगी पडतं. त्यामुळे मजा येते, आणखीन बरं वाटतं की आणि शिकायला या मिळतं. नाटकात कदाचित अजून स्पेसिफिक लक्ष असेल, कारण मुलांनी जी वाक्य लिहिली आहेत हो, हो. जे विनोद आहेत ते विनोद तसे तर तसे तशाच आहे. तेच त्याच्यावर आणि मला विचारायचं आहे की संस्कृत प्रचुरच भाषा आहे पूर्ण हा, मग त्याच्यामध्ये. तेच की पुलांनी त्यावेळी लिहिलेले विनोद हा. आणि मग आताचा म्हणजे आपण म्हणतो जेनझी या जनरेशनला समजणार आहे, तुम्ही त्यात काय चेंजेस केलेत का असं काय, म्हणजे की तसं नाही किंवा ते मांडण्याचे वेगळे पद्धतीने मांडले असं काय, असं काही नाही. चेंजेस आपण करू शकत नाही, कारण ते मूळ नाटकाचं त्यांनी विडंबन केलंय ना. बरोबर. त्यामुळे त्यांनी गोष्ट म्हणजे तिकडची घेऊन त्याचं कॅरेक्टर चेंज केलंय, मेन जे सखारामचं कॅरेक्टर. त्यामुळे आपण त्याच्यात काही चेंजेस करू शकत नाही, की आजचं कॉन्टेम्पररी काहीच त्याच्यात विनोद आणू शकत नाही, कारण ते फ्री फॉर्मचं नाटक नाहीये हे मॅड सखाराम. पण आणि गरजही नाही. हा, गरजही गरजही नाही. त्याची त्यांनी गरजही इतकं नाही. छान ठेवलंय ना हा. की ते कुठल्याही काळात तुम्ही गेलं ते कालातीत नाटक म्हणतो आई असतात हा. तसं हे नाटक आहे. उलट मी नाटक बघितल्यावर कळेल की ते जे विनोद आहेत, प्रसंगनिष्ठ विनोद आहेत, ते आत्ताही तितकेच लागू पडतात आणि हा. कदाचित जास्त लागू पडतात. आपल्याला पटकन कनेक्ट होतील, अरे हे ह्याच्यावर बोलतोय का, हा त्याच्याबद्दल बोलतोय का, असं पटकन आपल्याला कनेक्ट होऊ शकतं. तर तेव्हा लिहिलेलं असून सुद्धा तर नाही, नाही, त्याचं गंमत काय आहे की ते बुवाबाजीवर भाष्य करतं ना हे हा. नाटक. तर 700 वर्षांपासून बुवाबाजी चालत आपले आली. संत महंत सांगतायत ना, नाही का, त्या विरोधात बोलतायत. तर पुलंनी आता हे 74 साली लिहिलं तर त्यांना बुवाबाजीवर कमेंट करायची, तर ती कमी व्हायला हवी होती ना. ती आजही वाढते. तर 2023 मध्ये ते त्याचं पीक आलंय, तर मग त्यातले विनोद जास्त रिलेट होणार हो. जरी ते इनडायरेक्ट असले तरी, नाही का, आणि जास्त भेटणार, जास्त मजा येणार बघणाऱ्याला, अशी त्याची गंमत आहे. आता ह्या सॉरी हा, हे म्हणजे सुनील म्हणाला ना तसं हे कालातीत नाटकांची ही गंमत गंमत असते. आहे. हेच नाटक तुम्ही 10 वर्षांनी केलं ना तर ते बुवाबाजी अजून पुढे गेलेली असेल, तर तेव्हा ते अजून त्यातले विनोद. एक सत्य घटना सांगतो आता ह्या बुवाबाजीच्या गोष्टीवर, की हा म्हणाला की ते कमी व्हायला होती, ती कशी वाढली. तर तरुण पिढीमध्ये सुद्धा आता आमचा एक ग्रुप आहे, मी नाव नाही सांगत, त्या ग्रुपमध्ये असे काही जे स्वतःला सोकॉल्ड म्हणतात त्या बुवांचे फोटो दिले आणि आता वर्ल्ड कप हरला ना तथाकथित तथाकथित जे आहेत सो कॉल्ड म्हणजे, तर तिथे खाली लिहिलं की यांनी सगळ्यांनी का नाही वाचवलं वर्ल्ड कपला. असं एक साधा विनोद होता तो आणि तो केला, पण त्याच्यावरही कितीतरी जणांना राग आला, आक्षेप घेतला त्यांनी. अरे तुम्ही काय करताय, हिंदूंची आता विटंबना चालली आहे, हे असं बऱ्याच कमेंट आल्या त्याच्यावरती. अरे एक माणूस म्हणून बघा ना त्याच्याकडे, ते संपलेलं नाही, ते वाढत चाललंय. त्यामुळे हे नाटक लागू पडतं आजही. हो हो. नाही आणि आता तर म्हणजे तेव्हा आपण म्हणजे काही आक्षेपार्ह बोललं किंवा कॉन्ट्रोवर्शियल आपण म्हणतो ते काही बोललं तर तेव्हाही त्रास व्हायचा. आता तर तो अजून वाढलाय. आता हे तर बुवाबाजीवरती वगैरे भाष्य करतो, मग त्याच्या बाबतीत तुला काय वाटतं की चांगला फरक पडेल की वाईट इम्पॅक्ट पडेल, की ते विनोदाच्या मार्गातून येते म्हणून लोकांना, काही लोकांना कळेल पण काहींना नाही पण कळेल. कळणार सगळ्यांनाच, कोण कसं घेतं त्यावर आहे. हा, आणि आपण कोणाचं नाव घेतच नाही ना, तर कोण कशाला आक्षेप घेईल आणि काय, म्हणजे आक्षेपचं मला वाटत नाही कारण हे मॅड सखाराम आहे पुढे. हो, हो, हे विनोदी हो, पद्धतीनेच हो. लोकं घेतील. फॅन्टसी आहे, हा. म्हणून मी त्याचं नाव बदलून म्हणजे जाहिरातीच्या दृष्टीने पण कमी जागा घेतो ना मॅड सखाराम. मुलांच्या नाटकाचं नाव भगवान श्री सखाराम बाइंडर, मग खूप पैसे काढावे लागतील जाहिरातीसाठी, म्हणजे पेपर मधल्या जाहिरातीसाठी ना, म्हणून ते चेंज करून मॅड सखाराम. असं, म्हणजे ते सेन्सॉर बोर्डाला तसं पत्र द्यावं लागतं आणि मग ते नाव चेंज करून देतात तुम्हाला असं. तर ते रीतसर करून घेतलेलं आहे जाहिरातीसाठी. आणि पुन्हा भगवान आहे तिथे परत, हा. त्यात काही आणखीन तसं आम्ही काही त्या वेगळं केलं तर नाटकाचं परत ते नाव- आमच्यावर. असं. पण म्हणजे तेच विनोदी पद्धतीने लोक घेतील आणि मेसेज घ्यायचा आहे तर ते लोक मेसेज तर भरपूर आहे. खूप आहे, खूप भरपूर. चांगला, खूप खूप message चांगला आणि चांगला मेसेज आहे, वाईट नाही, खूप चांगले मेसेज. हो.
आणि सगळे उपहासात्मक विनोद आहेत बरोबर ते पुलंच असतात आणि हो. त्याच पद्धतीने ते आपण सगळे बघतो. सगळे उपहासात्मक विनोद आहेत. तर मग जसं आता आपण नाटकाचं तर चालूच आहे, पण तुमच्या एकंदर आता तुम्ही जे काय तुमच्या स्टेजला आहात करिअरच्या, मग त्याच्याकडे थोडं यायचं होतं. तर तुमची कशी सुरुवात झाली किंवा तुमची की आज मॅड सकाळपर्यंत पोहोचलोय, तर पहिलं नाटक किंवा एकांकिका काय कुठून सुरुवात झालेली एकदम? मला सांगायला आवडेल, माझी सुरुवात खूप अगोदरपासून झाली हा मुद्दा नाही. तर मी नोकरी करत होतो. मी नोकरी सोडून आता एक 4 महिने झाले, तर खऱ्या अर्थाने मी 4 महिन्यापासून कमर्शियल नट आहे. वा 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 वा. करतो मी बऱ्याच वर्षापासून, वा. पण 4 महिने झाले मला कमर्शियल नट होऊन. सुरुवात म्हणजे लोकविज्ञान संघटना, मी गावदेवीला राहायला होतो, नाना चौकच्या इथे गावदेवी, तिथे लोकविज्ञान संघटना हेमू अधिकारी त्यांचे प्रमुख होते. ते आम्ही त्यांची पथनाट्य करायला सुरुवात केली आणि पथनाट्यापासून माझी सुरुवात झाली. आणि मग नंतर एकांकिका हे ते सगळं करत करत हळूहळू झालं इथपर्यंत. पण नोकरी सांभाळून करत होतो हे सगळं, त्यामुळे असं झोकून देणं नाही झालं. घाबरलो म्हणजे असतं प्रत्येकाची एक कौटुंबिक जबाबदारी असते, ती जबाबदारी सांभाळत इथपर्यंत आलो होतो. आता म्हटलं ठीक आहे, आता खूप झालं, आता जे आपल्याला हवंय ते करूया मनाप्रमाणे. पण ते मनापासून ते तुमचं फुल टाइम असेल आणि ते पार्ट टाइम होत असेल, म्हणजे नोकरी पार्ट टाइम असेल मनापासून. हे मी उघडपणे बोलू शकतो. इतके वर्ष अन्न खाल्ल्या महानगरपालिकेचं, त्यामुळे ते मी बोलू शकत नाही, पण आहे तेच आहे, जे तू म्हणतोस तेच होतं. पण हे सुद्धा कट करायला लागेल ना तुम्हाला महानगरपालिकेचं. पण आता झालंय. मी आता गेली 23 वर्ष पूर्ण वेळ या क्षेत्रात काम करतो. पण माझी सुरुवात लहानपणी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मधनं गणेशोत्सवाच्या झाली, आणि मग शाळेत एकपात्री अभिनय स्पर्धा, आणि मग शाळेतनं राज्यनाट्य स्पर्धा, कारण माझी प्रीमियर कंपनीची शाळा होती. आणि मग तिकडनं रुईया, आणि मग रुईयातनं मग एकांकिका करत करत मग BA पासआउट झाल्यानंतर जवळजवळ 10 वर्ष एकांकिकांचा रामगोपाल वर्मा म्हणायचं. 10 वर्ष मी एकांकिकाच करत होतो. विश्वास सोहनीने माझं नाव ठेवलेलं. आणि मग पहिलं व्यावसायिक नाटक 2008, आणि आता तो प्रवास अजून सुरू आहे. सो असं करत करत हे असं काहीतरी शोधण्याचा एक चाळा लागलाय. म्हणजे जसं आम्ही गेल्या वर्षी एक आचार्य अत्रेंची एक कथा शोधून काढली होती, की तेव्हा आम्ही फार चावट होतो नावाची एक कथा सापडली, आणि त्याचं नाट्य रूपांतर केलं होतं. तालमी पण सुरू झाल्या, पण काही कारणास्तव नंतर जिथे तो नाट्यप्रयोग सादर होणार होता तेच पोस्टपोन झालं, त्यामुळे मग ते थांबलं. पण आता असं काहीतरी, कारण या अशा गोष्टींमध्ये भाषेवर काम करायला मिळतं, आणि आत्ताच्या पिढीला भाषेचं काय संबंधच राहिलेला नाही. आपण नुसतंच मराठी बोंबलत फिरतो, आणि मराठीचा नावाने गळा काढतो, मराठीचा कळवळा खोटा सांगत फिरतो, आणि करताना प्रॅक्टिकली काहीच करत नाही. करतो काय तर रील करतो काय ते युट्यूबवर कसलं तरी. रागेल नाही, तिला नाही बोलत आहे मी ओव्हरऑल. जे आता जी काळाची भाषा आहे ती रीलची भाषा आहे ना, म्हणजे रिअलची भाषा लांब गेली आहे ना, असं आहे ना ते. म्हणून मग मी असं काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण मी साहित्याचा विद्यार्थी आहे ना. मला नवीन नाटक लिहून देत नाहीत कोणी प्रस्थापित लेखक असतील, किंवा अगदी नवीन लेखक असतील तरी त्यांनाही वेळ नसतो मला नाटक लिहून द्यायला. मग मी असं ठरवलं की मी शोधतो ना. मराठी साहित्य खूप काय म्हणतो त्याला, सशक्त आणि समृद्ध आहे. समृद्ध करेक्ट आहे ना, कळलं की नाही. मराठी साहित्याचं एवढं समृद्ध की आपल्याला काय कशाची गरजच नाही. आपण खूप श्रीमंत आहोत साहित्याच्या बाबतीत. तर आपण त्यातलं काहीतरी शोधू आणि त्यातलं काहीतरी करू ना, जे बघायला लोक पण येतील, लोक येतील, आणि ते त्यांना आवडेल सुद्धा, हो. आणि एंटरटेन पण होतील ते तेवढेच. जसं आता आम्हाला वाचनाची सवय यांच्यामुळे लागली. हे की नाही, म्हणजे खरं आहे. तेव्हा जी लहानपणी वपू काळे, पु ल देशपांडे या 2 व्यक्तींमुळे वाचनाची सवय लागली, आणि मग पुढे कोसला, भालचंद्र नेमाडे, मग रंगनाथ पाठारे, समजलं की नाही. हे लेखक नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, हे यांची भेट नंतर झाली, पण मूळ सुरुवात यांच्यापासून झाली. वाचनाची गोडीच त्यांच्यामुळे लागली ना. असं मग त्याच ह्याच्यावरती म्हणजे तुम्ही खूप वर्ष नाटक करता, तुम्ही पुस्तकही वाचली असतील बरीच नाटकाची वगैरे, तू तर वाचतो हे मला माहितीच आहे. मग आता तुला खूप डिफरन्स वाटतो का आत्ताच्या जनरेशनमध्ये, की आताच्या जनरेशनला कंटेंट खूप इझिली अवेलेबल आहे, मूवीज आहेत, OTT प्लॅटफॉर्म आहे वगैरे, आता पुस्तकांचं पिक्चरमध्ये रूपांतर होतं, मग त्यांना अजून सोपं होतं. सिरीज येते एखाद्या पुस्तकावर, ह्या आम्हाला माहिती आहे पुस्तक, याची अशी सिरीज आहे वगैरे. मग तू आता काय डिफरन्स वाटतो तुला, की खूपच वाचन कमी झालंय, की त्यातल्या त्यात तुझ्या ओळखीत आहेत की नाही अजूनही वाचन करतात, की अजून करायला हवं?
खूप मुलांना बरेच लेखक माहीत नाहीयेत. मंगेशने आधी सांगा, मग मी सांगतो. हा, मला तर असं वाटतं की आता वाचनाची, पुस्तकांची आणि काय याची गरजच उरलेली नाही आत्ताच्या पिढीला. कारण आता AI मुळे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तू एखाद्या मुलाला जर आईवर निबंध लिहून हवा असेल तर ते ChatGPT डाउनलोड करून त्याला मुद्दे दिले की ते तुझ्या आईवरचा निबंध पाठवतं तुला. तर मग तो स्वतःच्या आईवर कधी लिहिणार विचारा ते लहान मूल, अशी परिस्थिती आहे. तर वाचून कोणाला तरी विचारून वगैरे तर मग फार लांबची गोष्ट आहे. आता तर पेपर सुद्धा मला वाटत नाही की कोण वाचत असतील पेपर. पेपर पण हल्ली इंस्टाग्रामवरती एक पोस्ट येते, शॉर्ट मध्ये न्यूज कळते हो. की या इथे इथे ही घटना घडली, सगळ्यांना कळतं, अरे हे बघितलं का, हे असं असं झालं. मी आता एक असं डाटाबेस बोलायचं झालं तर मी आता एक दिवाळी अंक वाचत होतो. त्याच्यात असं लिहिलेलं की साधारण महाराष्ट्रामध्ये 1200 दिवाळी अंक निघतात, त्यांच्यावर 281 कोटी रुपये खर्च होतो आणि फक्त 20 कोटी त्यातनं जमा होतात. म्हणजे ते त्याचा खप एवढाच होतो की फक्त 20 कोटी आहेत. म्हणजे बाकी सगळं निगेटिव्ह आहे. हा, म्हणजे पण लॉसच आहे ना, म्हणजे बाकी लॉसच झाला ना. मेकिंग वरचा खर्च 281 कोटी किंवा 200 कोटीच्या घरात असेल तर फक्त 20 कोटीचाच खप होतो. एवढे दिवाळी अंक महाराष्ट्रात निघतात. तर ही जर परिस्थिती असेल तर मग पुढे म्हणजे वाचनावर आपण काय बोलायचं, कसं बोलायचं? नाही, अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे युनिव्हर्सल बऱ्याच गोष्टी कळत आहेत, पण आतमध्ये शोधणं संपलंय. बाह्य शोधणं खूप होत आहे आणि खूप कळतंय, आतमध्ये नाही शोधत आहेत. हा प्रॉब्लेम. म्हणजे साधी अगदी बेसिक म्हणायला गेलं तर आपल्याकडे पूर्वी मोबाईल ज्या वेळेला नव्हते त्यावेळेला लँडलाईन सगळ्यांना पाठ होती. म्हणजे माझ्या मित्रांपासून 100 इथे होते. आता मी ह्याच्यावर राहतो डिपेंड. माझ्या बायकोचा, माझ्या मुलाचा नंबर सुद्धा कधी कधी पाठ नसतो बऱ्याच जणांना. तो इथे शोधायचा, बायकोचा नंबर काय रे, असं होतं. आणि त्यावेळेला आपल्या मित्रांपासून, नातेवाईकांपासून लँडलाईन होती, त्यावेळेला 100 जणांचे नंबर इथे होते, पाठ असायचे आपल्याला. ते आता नाही झालंय. फक्त एक हा म्हणतो तसं सगळं अवेलेबल आहे, त्यामुळे ते कष्ट घेण्याचं हे करत नाही कोणी. मला तर का कष्ट घ्यायचे, मला मिळतं एका क्लिकवर सगळं, तर मी का घेऊ. ह्याचे कसं आता चांगलेही परिणाम आहेत आणि वाईटही परिणाम आहेत. ते म्हणतो माणूस शोधणं संपलंय, ते शोधायला हवं. मग तेच जर आता आणि त्यामुळे होतंय का भावना बोथट होत चालल्या. जर माणूस स्वतःला शोधायला लागेल त्यातून तर त्याच्या भावना जास्त जागृत राहतील, त्या कमी होत चालल्यात. आणि त्याचं आता OTT वरती जे चाललेलं आहे, अभिनय अप्रतिम करतात सगळे. म्हणजे हॉलिवूडला टक्कर देण्यापेक्षा जास्त इतका चांगला अभिनय करतात. पण कंटेंटचं काय किंवा ते जे दिसतंय त्याचं काय, त्याचा होणारा परिणाम याच्यावर कोण विचारत नाही, कोण बोलत नाही. ते फारच हिंसक आणि खूप खूप होत आहे. मी असं, आता मी वयस्कर झालो म्हणून बोलतो अशातला भाग नाही, पण हे अगदी टीनेज पासून त्याचा विचार करायला हवा, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी वयाने कधीच म्हातारा नाही, तो विचाराने तर नाहीच नाही. तर ते व्हायला हवं आहे असं मला वाटतं. आणि काय होतं म्हणजे नटांनी तर खूप जास्त वाचायला हवं असं मला तरी वाटतं एक नट म्हणून. कारण जेवढं तुम्ही वाचाल, कथा वाचाल, कादंबरी वाचाल किंवा काही ललित गद्य वाचाल, तर आपली कल्पनाशक्ती वाढते. आणि ती कारण मी वाचत असताना एक कथा माझ्या दृष्टीने बघतो ना, भले ती खानोलकरांनी लिहिलेली असेल किंवा अजून कोणी लिहिलेली असेल, त्यांनी ज्या पद्धतीने लिहिली आहे, त्यांनी ज्या पद्धतीने ती मांडली आहे, ती मी बघताना माझ्या दृष्टिकोनातून बघतो. इथे बसलेल्या प्रत्येकाचं व्हिज्युअलायझेशन वेगवेगळं असतं वाचताना. बघताना ते आता दिग्दर्शकाच्या हातात असतं की कसं दाखवायचं. तीच कथा जर आपण पडद्यावर बघितली तर आपण दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. म्हणजे एखादा नट तिकडे लाल रंगाचा शर्ट घालून असेल तर आपल्याला लाल रंगाचाच शर्ट दिसणार आहे तिकडे. पण इथे जेव्हा लिहिताना खानोलकरांनी लिहिलं असेल की एक तरुण उभा आहे, तर तुझ्या डोक्यात येणारा तरुण वेगळा असतो, दादाच्या डोक्यात येणारा तरुण वेगळा असतो, माझ्या डोक्यात येणारा तरुण वेगळा असतो. त्यामुळे आपली कल्पनाशक्ती तेवढी वाढत जाते, व्हिज्युअलायझेशन वाढत जातं, त्यामुळे तेवढी विचारशक्ती पण वाढण्यासाठी आपल्याला मदत होते ना. तर आजकाल मला असं वाटतं ते कमी होत चाललंय. आपण विचारच करत नाही. अरे इकडे डिटेल्स नाही दिलेत, अभिनेत्याला डिटेल्स नाही दिलेत कॅरेक्टरचे, काय डिटेल्स हवेत बाबा तुला. अरे इकडे सांग ना, मग तो उभा कसा राहणार, तो बोलणार कसा, तो चालणार कसा. अरे हे तू शोध ना, कॅरेक्टर म्हणून, ऍक्टर म्हणून तू शोध. तू सांग मला की बाबा तू कुठल्या रंगाचं शर्ट घालू शकतोस, तुझ्या कॅरेक्टरला कोणत्या रंगाचं शर्ट जाऊ शकतं, किंवा तू उभा कसा राहशील, तू चालशील कसा, तुझं वय काय, तुझं शिक्षण काय, हे तू शोधून काढ, तुझी कल्पनाशक्ती वापर.
जे आपण म्हणतो की नाही डिटेल्स नाही दिलेत लेखकांनी, अरे लेखक का दिले डिटेल्स तुला? तुझी काही विचारशक्ती कल्पनाशक्ती वापरण्याची तुझ्याकडे काही आहे की नाही? ते मला वाटतं की ते जर कमी झालं तर मग आपण अरे काय मस्त काम केलंय, पण त्यानं शोधलंय का ते काम त्याच्या मेंदूतून आलंय का ह्याचा विचार पण झाला पाहिजे. तर मला असं वाटतं की नट होण्यासाठी सुद्धा आपल्याला वाचनाची खूप जास्त गरज आहे, सध्या तरी खूप गरज आहे. तर तेच की आताच्या काळात मुलांचं वाचन कमी झालंय, तर मग पालकांना हा एक मार्ग आहे की नाटक बघायला, म्हणजे मुलांना घेऊन जाणे आणि आपलं हे आता मॅड सखाराम सगळं नाटक येत आहे ते बघणार गेलं तर समजेल की पुलं कोण आहेत. ते विनोद निर्मिती बघितली तर त्यांना काहीतरी वाटेल की हा म्हणजे ते त्यानुसार तरी एक माध्यम तरी होईल की ते पुस्तक ते वाचायला घेतील. त्यानिमित्ताने त्यांना सखाराम बाइंडर पण कळेल, विजय तेंडुलकर पण विजय तेंडुलकर वाचायला वाचायला लागतील. बरोबर. बरोबर. आणि आता नाटक बघायला मुलांना घेऊन येणं हो. हा एकमेव मार्ग आहे पुढचा प्रेक्षक वर्ग तयार करण्यासाठी. हो. आणि जर तो त्याच्या हातात मोबाईल आहे, त्या मुलाच्या तो पोगो बघणार आहे का काय, त्याचं आवडतं काय ते बघणार आहे, किंवा तो टीनेज मध्ये आला की तो OTT सगळं बघणार आहे, मग तो नाटक कधी बघणार आहे? तर त्याला लहानपणापासून जर घेऊन गेले आई वडील, जे आज मराठीच्या नावाने किंवा मराठी शाळांच्या नावाने किंवा काय म्हणतात तक्रारी करतायत किंवा नाही का टाहो फोडतायत. ताहो फोडतात, त्यांनी नाटक दाखवायला पहिलं नेलं पाहिजे, तर पुढचा प्रेक्षक वर्ग तयार होणार आहे. आता तुम्ही जर नाटक बघायला शनिवार रविवारी गेलात ना तर तुम्ही मला 25च्या आतली मुलं दाखवा, 25 वर्षाच्या आतली प्रमाण कमी आहे ना टक्क्यांचं. मुळात नसतातच ती. तुमचं नाटक बघायला ती येतच नाहीत. तर पहिली आपली जबाबदारी ती आहे की हो. त्यांना खेचून आणा थिएटर पर्यंत. आणि दुःखाची बाब काय आहे, इंटर कॉलेजेस स्पर्धा वाढत आहेत, एकांकी स्पर्धेचं पेव फुटत आहे, पण ती मुलं नाटक बघायला जातात. आता त्यात वेगळे एक मुद्दा आहे की पैशांचा मुद्दा हा सगळा, पण तरी एक असतं ना, आता तीच मुलं जर एकांकी करतात, त्यांना जर नाटक करायचं आहे, ते त्या सराउंडिंग मध्ये आहे, तर मग त्यांना एखादं व्यावसायिक नाटक बघावं असं का वाटत नाही त्या पिढीला? हा पण एक मुळात संशोधनाचा विषय. 400 500 600 700 पर्यंतचं तिकीट काढून आपण तिकीट मूवी बघायला movie ला जातो. हा, ते बरोबर. सुद्धा स्क्रीनवर. इथे तंतोतंत उभे आहेत खरे मोठे मोठे अभिनेते, त्यांना बघायला मला असं वाटतं की नाटक का नाही बघावं, ते सुद्धा एकदम आपल्याला परवडेल अशा याच्यामध्ये असतं. आणि कसं नाही, होतं, आणि ते मला असं वाटतं की आपण विचार करायला पाहिजे की ते काय येत नाही, मग त्यांना कशा प्रकारचं नाटक बघायचंय याचा शोध आपण घेतला पाहिजे. जसं मध्ये अमर फोटो स्टुडिओ नावाचं नाटक आलं आणि ते बघायला खूप तरुण वर्ग जायचा. आपण म्हणजे आपण शोध घेतला पाहिजे की ते काय येत नाही, आपण काय करायला पाहिजे त्यांचं, बरोबर. असं मला वाटतं. बरोबर आहे. नाही आपण ट्रेंडनुसार जायला जाऊ पाहिजे. शकतो ना, कारण काय आपल्याला पेशन्स वाढवायचा आहे ना Patience, त्यांचा. बरोबर. 2 तास त्यांना आपण आता तिकडे होल्ड करू शकतो का? एका जागी बसून आपण 2 तास त्यांना नाटक दाखवू शकतो का? त्यांना आपण तेवढं थांबवून ठेवू शकतो का? कारण आता कसं होतं, 30 सेकंदात आपल्याला नाही आवडलं तरी आपण दुसऱ्या सेकंदाला स्क्रोल करतो. अरे हा काय व्हिडिओ बघायचा, तर दुसऱ्या सेकंदाला आपण स्क्रोल करतो. तर आपली जबाबदारी वाढली आहे, नाटक करणाऱ्यांची जबाबदारी वाढली की आपण 2 तास तिकडे होल्ड करून ठेवू शकतो त्यांना का ठेवू शकतो. त्या प्रेक्षकांना? तर आपण आधी विचार करायला हवं नाटक करणाऱ्यांनी, मग ते ऑटोमॅटिकली विचार करतील की कसं यायचं. आता इकडे बसल्यानंतर की मी नाटक अनुभव कमी असलेला आहे, तर मला ओव्हरऑल मी काय बघतो की सर्वात जास्त मेहनत की जे एकाच टेक मध्ये होतं ते नाटक आहे. म्हणजे सर्वात जास्त मेहनत बघायला तर नाटकात आहेत, हे मी माझ्या अनुभवानं सांगतो. की म्हणजे ते OTT आणि ते रिटेक असा माझा अनुभव आहे. एक लिहिण्याचं तेच आहे. आम्हीच 2 महिने तालीम करतो. आणि ह्याचं कौतुक असं आहे की सरांसारखा किंवा म्हणजे अनुष्का पण आहे, सगळेच काम करतायत, पण सरांची आणि दादाची एवढी कामं चालू असताना पूर्ण वेळ नाटकाला देणं आणि ती तालीम करणं खूप डेडिकेशन आहे, ते कठीण असतं. तर म्हणजे दिसतं की लोकांना की म्हणजे फिल्म मोठी आहे, मूवी मोठी आहे, वेब सिरीज मोठी आहे, हो. पण नाटकाचं मेन असतं की तिकडनंच अभिनय. हे जे तू आता म्हणतोयस ना, त्याचा आता पूर्वीपासून विचार करत गेला ना, तर एक एक आव्हानं नाटकाच्या समोर येत गेली. म्हणजे नाटक पूर्वी 6-7 तास असायचं, नंतर ते 3 तास इथपर्यंत गेलं. मग सिनेमा आला, बोलपट आले, तेव्हा मग परत बोंब सुरू झाली की आता सिनेमा आला तर नाटक मारणार, पण तरी नाटक जिवंत. त्याच्यानंतर बरेच अशा टेलिव्हिजन आल्यानंतर पण म्हणत होते की आता टेलिव्हिजन आलं आता नाटक मारणार, पण नाही, तरी नाटक राहिलं. अगदी बॉम्बस्फोट झाल्यानंतर नाटकांची संख्या किंवा रात्रीचे शोज कमी झाले होते, आपला 93चा बॉम्बस्फोट झाल्यानंतर, तरीही नाटक जगत होतं. आत्ता ह्या काही वर्षांमध्ये ना
म्हणजे आम्ही 10 वर्षापूर्वी पर्यंत बोलायचो. मी करून गेलो का आम्ही 2011ला केलं. त्यावेळेला आमचे सोमवार मंगळवार बुधवार पण शो लागायचे आणि लागायचे रेग्युलर शो. त्यावेळेला आम्ही म्हणतो आपलं गुजराती सारखं नाटक नाहीये, तर गुजरातीमध्ये फक्त शनिवार रविवार नाटक होतं रे त्यांचं, असे आम्ही बोलायचो. पण 10 वर्षानंतर आज इथपर्यंत स्थिती येऊन गेली की आता आपलं नाटक शनिवार रविवारचं राहिलं. सोमवार ते गुरुवारची नाटकं आपली बंद झालेली आहेत, जी 10 वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे तिथपर्यंत असं होतं की नाही नाटक आहे ते राहणार. पण आता जरा भीती वाटायला लागली जास्त. जे शनिवारवर आलंय, शनिवार रविवार जे गुजराती लोकांचं होतं ते. नाही मिळते म्हणजे की ट्रेंड नुसार चालेल, हळूहळू पुढे तो होईल. जसं नाही, ही जिवंत कला आहे, ती कधी त्याला हे नाहीये, पण त्याचं वाढलं पाहिजे, प्रेक्षक वर्ग वाढणं हा जास्त. हे आता ज्यांना 5-5 लाख फॉलोअर्स आहेत ना, त्यांनी चांगली चांगली नाटकं केली पाहिजेत है ना, चांगल्या स्क्रिप्टला करते होकार मॅड दिला पाहिजे, सकाराम सारखं इतकं चांगलं नाटक करते मी. चांगल्या स्क्रिप्ट शोधल्या पाहिजे, चांगलं- चांगले दिग्दर्शक शोधले पाहिजे, त्यांच्यासोबत काम मी केलं खूप चांगल्या दिग्दर्शकासोबत माझे को ऍक्टर्स पण खूप सुंदर म्हणजे आहेत. हे कसं सांगताय? करून गेलं तर आता मॅड सांगते. नाही. तेही खूप चांगले करून गेलं का? आहेत. तेही खूप चांगले आहेत. त्यावर काही नाही. नाही, करून गेलो का आपण धमाल लागले का? धमाल आहे. अरे आणि का? सपोर्ट आला दुसरा. आमच्या नाटकाच्या ह्याच्यात दुसऱ्या नाटकाची जाहिरात नको. तर एकंदरीत आता आपण सगळ्या नाटकाच्या ह्याच्यासाठीच भेटलोय. तर एक प्रश्न असा होता की आयुष्यात म्हणजे इथे हे नाटक करण्यापर्यंत जे पोहोचलात, आयुष्यातलं पहिलं नाटक कोणतं बघितलं किंवा कोणतं असं नाटक होतं ज्याने इन्स्पायर केलं की हा आपण नाट्य क्षेत्रात किंवा चित्रपट क्षेत्रात जायला हवं? कोणतं पहिलं नाटक बघितलं किंवा कोणत्या नाटकाने इन्स्पायर केलं दादा? मी पहिलं नाटक बघितलं व्यावसायिक, तरुण तुर्क म्हातारे अर्क, आणि त्याच्या आधी केलं होतं राज्यनाट्य स्पर्धेत, शाळेतनं माझी निवड झाली होती तेव्हा मी काम केलं होतं. इन्स्पायर्ड म्हणशील तर मी जेव्हा ध्यानीमनी चंद्रकांत कुलकर्णींचं पाहिलं तेव्हा मी इन्स्पायर्ड झालो असं म्हणू शकतो आपण. किंवा ऑल द बेस्ट त्याच्या आधी येऊन गेलो होतो, ते पाहिलं तेव्हा असं म्हणू शकतो. सर तुमचं? मी नाटक व्यावसायिक नाही, त्याच्या आधी मी जिथे राहत होतो गावदेवीला, तिकडे सगळं सांस्कृतिक खूपच हे आहे, आम्ही अजूनही आहे त्या एरियामध्ये गिरगाव आणि तर तिथे मी लहानपणी 2-3 नाटकं पाहिली होती. आणि त्यातला जो नट होता तो एक नट आमच्या इथेच राहायचा बिल्डिंगमध्ये. तर त्याला बघितलं की असं वाटायचं अरे हा बघ हा हिरो नाटकातला, ते असं असतं ना लहान असताना. तर त्याला स्टेजवर पाहिलेला आणि नंतर बाहेर बघितल्यानंतर असं वाटायचं की तो स्टार आहे कोणतरी. हे आता मला थोडंसं जाणवतं कधी कधी. चाळीतली मुलं येतात आणि लोक हे ओळखतात. तसं. तर तिथून मी इन्स्पायर की हे काहीतरी आहे वेगळं, ह्या स्टेजवरती काम करणारा माणूस हा वेगळा असतो, असं झालं. आणि व्यावसायिक नाटक बघायला गेलं तर मला वाटतं म्हणजे मला कळायला लागलं तेव्हापासून मी टूर पाहिलेलं मला चांगलं आठवतं. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि ते की कळत होतं मला हे नाटक आहे आणि कसं कॉमेडी वगैरे असं. ओरिजिनल कास्टिंग. हो, ओरिजिनल कास्टिंगचं. म्हणजे त्याच्यात लक्ष्मीकांत बेर्डेंनी ऐन वेळेला घेतलेले ऍडिशन सुद्धा आठवते. हा, की नाटक सुरू झालं आणि थोड्या वेळाने येतात ना लोक तसे आले आणि हे चला 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 ते टूर निघाली ना, ते टूर निघाली चला ते पण आता आले त्यांना पण घ्या असं ऑन स्टेज बोललो. अरे काय माणूस आहे हा, म्हणजे ते तिथे आले, ती ऍडिशन त्याने त्यामध्ये घेतली. ते आठवलं. वा वा. तर ते नाटक मला बरोबर आठवत आहे असं. त्यानंतर मग आमच्या इथे गावदेवीमध्ये एकांकिका करायला घेतली आणि ती एकांकिका करायला घेतल्यानंतर असं वाटलं की आपण इथे यायचं असं ठरलं तिथे. तिचे असं वाटतं नाही अरे लोकांना आवडते आपण केलेलं काम, हे तिथे कळलं. तू अनुष्का कोणता? मुळात मी पहिलं नाटक बघितलंच नाही. मी मुळात पहिल्यांदा नाटक असं करायला उभी राहिलेली. मी नाटक पण नव्हतं, ते एकांकिका होती. मला पहिल्यांदाच कळलं की बाई एकांकिका वगैरे असं सगळं त्याला पण असतं. नाटक म्हणतात असं. हा तेच ते मी पहिलं केलंच की तहान नावाचं म्हणून. तिथून मला कळायला लागलं की असं असं असं. त्याच्यानंतर मी सुंदर मी होणार बघितलं, तो मी नव्हेच वगैरे असं तिथून सुरू झालं. आणि म्हणजे आता- तू युट्यूबला हो, बघितलं? नाटक बघितलं. युट्यूबला बघितलं. युट्यूबला बघितलं. स्टेजवर कुठलं बघितलं? युट्यूबला नीट विचारिला. नाटक हा, नाटक कुठे स्टेज नाट्यगृहात. स्टेजवरती कुठलं पहिलं? तू म्हणशील तसं शंकर शंकराडे हा. सरांचं. बघितलं ना हो, असं? हो. असं म्हण. असं म्हण ना. अजून काहीतरी विचारते नाही, जरा. इतिहासात पहिली अभिनेत्री असेल की एकही नाटक ना डायरेक्ट डायरेक्ट स्टेजवर. अजूनही बघितलेलं नाही. म्हणजे जेव्हा मी एंटर झाले ना तेव्हा तिथपर्यंत मला माहितीही नव्हतं नाटक एकांकिका काय असतं. कुठे एंटर झाली? माझ्या अच्छा.
पण ते प्रश्न काय होता की तू ऍक्सिडेंटल झालेली आहे मी, हे जे काय आहे सगळं. अपघाताने या क्षेत्रात आली हा, असं हो, म्हणायचं. अपघाताने आलेली आहे मी. म्हणजे ती तहान एकांका गेली ना हा, पहिले, ते सुद्धा मी तिथून जी तिला अपघाताने- तहान लागली लागली, त्या- क्या जी बात, तहान क्या लागली बात ती काय ती अजून वा, काय वा, तहान पूर्ण वा, वा. अरे आत्ताच सुरू झाली ती तहान आंबा पाकवू नका ती सगळी. तू श्रेयस? मी लहानपणी आईबाबांबरोबर गेलो होतो ते ती फुलराणी नाटक बघितलं मी, पुलंचंच. आणि तेव्हा अमृता सुभाष करायची, तेव्हा ते नाटक मी पहिल्यांदा गडकरी रंगायतनला जाऊन बघितलं. त्याच्यानंतर मग मी सीडी मिळायचे, सीडी प्लेअर आणला होता बाबा. हा. तेव्हा त्या सीडीज मधनं पती सगळे उचापती किंवा आम्ही सगळे सभ्य पुरुष, मला सगळ्यात जास्त आवडलेलं नाटक होतं त्यातलं दामोदर पंत, श्रीमंत दामोदर पंत. आणि मी खूप इन्स्पायर झालो की अरे किती गोड काम करतो भरत जाधव, तर आपल्याला असं काहीतरी करता आलं पाहिजे किंवा केलं पाहिजे आपण. आणि त्यानंतर इन्स्पायर झालो नाटक करण्यासाठी, ते म्हणजे आपल्या शाळेत म्हणजे SVPM मध्ये. SVPM मध्ये असताना 10वीला आम्हाला सांगितलं की तुम्ही स्नेहसंमेलनात भाग घ्यायचा नाही. आणि मी लहान शिशूपासून 9वी पर्यंत स्नेहसंमेलनात भाग घेत होतो आणि डान्स करायचो आम्ही. गॅदरिंग म्हणायचं का तू? गॅदरिंग तर एकदम खूप दिवसाने ऐकलं ना स्नेहसंमेलन. थोडं कानाला खटकलं. हा. तर 10वीत आम्हाला सांगितलं की तुम्ही 10वी देताय तर तुम्ही नाही करायचं. मी म्हटलं असं नाही होणार, आम्हाला करायचंय. तर सगळे आम्ही असं उभे राहिलो, नाही करायचं. मग आमच्या नेमाडे सरांनी एक प्रस्ताव टाकला होता त्याच्यात की जर करायचं असेल तर तुम्हाला नाटकच करावं लागेल, हम्म. डान्स नाही करायचं. बरं. मग तेव्हा मी म्हटलं की मीच पुढाकार घेतला, म्हटलं मी लिहीन, मी बसवेन नाटक, मी त्यात काम पण करेन. तेव्हापासून मग नंतर वझे केळकर, विथी, वझे रंग सब कुछ श्रेयस वैद्य. हा. सब कुछ. आणि मग नंतर द रिंग अगेन नावाची एकांकिका बघितली कॉलेजमध्ये, विथी वझे रंगकर्मींची. म्हटलं की नाही आता आपण पण सीडी बघून यशाची पहिली सीडी सापडली की नाही? हे काय पायरीवरच आहे. आता पायरीवरच आहे मी. मला असं वाटलं तर आई वडिलांबरोबर घेऊन गेलो नाटक बघायला, आणि आई वडिलांसाठी हे नाटक असतं असं. आणि तो इथे जायचं नाही. त्याने आई वडिलांना सांगितलं. सुरुवात अशी केली, तुम्ही लहानपणी आई बाबा लहानपणी जातात. नाही मोठेपणी पण जाऊ शकतात नाही आईबाबांबरोबर. नाही नाही बरं ठीक आहे. विषय- नाही, पण तो म्हणाला शाळेत त्याने जे नाटक केलं, तर आमच्या शाळेच्या इतिहासात पहिल्यांदा नाटक केलं होतं ना, ते ह्यानेच केलं. अरे बापरे. ह्याच्या आधी नाटकच नाही व्हायचं आमच्या शाळेत, की डान्सच करा, आम्ही ठाकर, तेच गाणं फिक्स, मग त्या अशा स्टेप मागून बघायचं, हेच व्हायचं. पण पहिलं नाटक जे केलं ते ह्याने केलं. पण ही स्टेप असते ठाकर मध्ये. हा, आमच्याकडे हो. फिक्स होती. आणि तेच बऱ्याच तेव्हापासून ठिकाणी ते असं ठाकर असं असतं. आणि तेव्हापासून तू त्याची शाळा घेतोय. हा, हा प्रश्न असं लाभला असं नाही वाटत तुम्हाला? खूप मला- माझ्यामुळे काय लांबलं पण मला कळत नाही. थांबतच नाही. मी थांबलो, ह्यांचं चालू नशीब त्याने साहित्य चालू नाही केलं. हो रे आई. मग मी साहित्याचा विद्यार्थी झालो. हो. आणि मग स्नेहसंमेलन जा. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय मराठी लिटरेचर मध्ये. अरे अगं रे. बाई, त्या अगं मराठीवर बाई. किती अन्याय केलेत बघ मी. ह्याच्या तोंडची भाषा ऐकून कधी वाटलं तुला की ह्याने MA केलंय? नाही वाटलं. नाही, श्रेयसची शाळा घेण्यामध्ये आपण इथे थांबूया. हा. धन्यवाद. तर हा, नाही, आहे, नाही, आहे. बोलायचं. तो करणार एपिसोडचा शेवट. नाही, धन्यवाद. एवढी शाळा घेतली. मी थोडंसच बोलणार, मी साहित्याचा विद्यार्थी नाही. त्यासाठी त्यामुळे हा, मी BMM चा विद्यार्थी. अरे अरे, अरे अरे, अरे, अरे. आता मग मीडिया media तर- पुढे बोलायला लावलं. नाही तर हा तो चल. मीडियाचं काय करायचं. हा. तर एकंदरीतच तर हा होता आपला पहिला भाग. तर अजून हे आपल्याबरोबर असणार आहेत, अजून एक भाग येणार आहे, त्यासाठी नक्की स्टे ट्यून. एपिसोड इथे लगेच संपत नाहीये, तर या एपिसोडमध्ये आता आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत. आता आमच्या मॅड सखारामच्याच 2 टीम मध्ये स्पर्धा होणार आहे. रॅपिड फायर राऊंड असेल, त्याच्यामध्ये मी अत्यंत सोपे प्रश्न विचारणार आहे. आणि तुम्ही बघताय की 2 गट, इथे सुनीलचा आणि अनुष्काचा एक गट आहे, आणि इथे श्रेयस आणि किरणचा दुसरा गट आहे. दर्जेदार जोडी. येस. तर थोडक्यात स्वरूप आणि नियम सांगतो की जो हरेल त्याला ह्या ज्या वस्तू आपल्या प्लेटमध्ये दिसत आहेत त्यापैकी एक वस्तू जो चुकेल प्रश्नाचं उत्तर, त्याला काहीतरी एक ते खावं लागणार आहे. म्हणजे आयदर मिरची किंवा लिंबू चोखावं लागणार आहे, किंवा ते त्रिफळा चूर्ण आहे, किंवा
हे कडुलिंब. कडुलिंबाचं रस आहे. म्हणजे आम्ही उत्तर दिलं तर ते खाणार. नाही नाही, नाही, असं चुकल्यानंतर चुकल्यानंतर आणि चुकायच्या आधी हात वर करायचंय प्रश्न विचारल्यानंतर की आम्हाला येतंय उत्तर हे सांगण्यासाठी उत्तर द्यायचं नाहीये लगेच. ठीक आहे, असं खूप सोपा राऊंड आहे रे, अवघड करू नका. हा ठीक आहे, मी विचारू प्रश्न. ओके, हा पहिला प्रश्न आहे, सखाराम बाइंडर या मूळ नाटकाचे लेखक कोण? पहिला सुनीलने हात वर केलाय. विजय तेंडुलकर. सुनील चा गट जिंकलेला आहे. जोरदार टाळ्या. काय एनर्जी आहे. पण आणखीन एक, आता पुढच्या प्रश्नाला जर उत्तर द्यायचं असेल म्हणजे ते पुन्हा जर सुनीलला येत असेल उत्तर तर त्याला अलाउड नाहीये, ते अनुष्काने दिलं पाहिजे. ओ क्या बात आहे. थोडं म्हणजे थोडं असं स्पर्धा अशी रंजक केली पाहिजे ना. काटेकी टक्कर झाली पाहिजे. काटेकी टक्कर. स्पर्धा अटीतटीची. तर दुसरा प्रश्न आहे की अलीकडच्या कोणत्या नाटकाचा BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे? अलीकडचंच नाटक आहे, अत्यंत गाजलेलं नाटक आहे. थोडंसं तुम्हाला हिंट देऊ शकतो, क्लू देऊ शकतो की अलीकडेच या नाटकाचा शेवटचा प्रयोग झाला षण्मुखानंद. श्रेयस श्रेयस श्रेयसने आधी हात वर केलेला आहे. श्रेयस तू उत्तर दे. प्राजक्त देशमुख लिखित संगीत देव बापली. क्या बात आहे. श्रेयसचं उत्तर बरोबर आहे. आणि ह्याच्यानंतरचं उत्तर ही देईल. हा आता जर पुढच्या प्रश्नाचं सितार जोडी. या दोघींपैकी कोणतरी एक देईल. आता लगेच हात वर करा. हा पुढच्या प्रश्नाचं उत्तर या दोघींपैकीच एकीने देणं अपेक्षित अपेक्षित आहे, नाहीतर मला द्यावं लागेल. ठीक आहे, म्हणजे काय राऊंड बरोबरीत संपेल ना. हा. पुढचा प्रश्न आहे की गाजलेलं आणि साता समुद्रापार गेलेलं मालवणी नाटक कोणतं? अनुष्काने हात वर केलेला आहे. किरणने ही संधी गमावली आहे. बोल. अनुष्का देत आहे उत्तर. वस्त्रहरण. आ, वाव. ह्याला म्हणतात खिलाडू वृत्ती. त्यांनी उत्तर दिलं तेव्हा कुठे होती ग? Girl power. ऐक ना माझं, ऐक ना, याला म्हणतात खिलाडू वृत्ती. खिलाडू. आपल्याला उत्तर येत नाही याचं काही न वाटतं समोरच्याने अत्यंत सोप्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्याचं कौतुक करणं याला खरंच खिलाडू वृत्ती म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, आता कोणी उत्तर देऊ शकता. हा. पुढचा प्रश्न आहे की 13 वर्षांपूर्वी जुन्या नाटकांचे 25 प्रयोग करण्याचा उपक्रम कोणी सुरू केला होता? आता मी कन्फ्युज मी- आहे. पहिला हात मी श्रेयस वर केला. पहिला हात मी सुरू- वर केला. मी वर बरं, केला. श्रेयस सुनील बरोबर हर्बेरियम. उत्तर अत्यंत बरोबर आहे. हे पण तेच बोलणार होते. मला वाटतं की कोणीच चुकणार नाहीये, त्यामुळे हे मलाच खावं लागेल. आम्ही काय म्हणतो, आम्ही काय टीमला म्हणतो, बोलते की आपण त्याचं जाहीर वाटप करू. शेवटचा प्रश्न या राऊंडचा आहे, दिलीप प्रभावळकर यांनी अनेक पात्र केलेलं एका नाटकाचं नाव काय? हा आता सुनीलने हात वर केलेला आहे, तर सुनील- हसवा फसवी. हसवा फसवी अत्यंत बरोबर उत्तर आहे. आणि हा राऊंड इथे संपलाय. आता पुढचा एकही उत्तर न देता किती सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक आहे. सुंदर 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 असं लाईव्ह जर का एखाद्या शो मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक आलं. ज्यांनी एकही उत्तर दिलं नाही त्यातला या 4 पैकी एक गोष्ट त्यांना प्राशन करावी लागणार आहे. हे बियान आणि सतत. किरणने आता किरणने जरी बाकीचे स्पर्धक जिंकलेले असले तरी किरणने किरण मोठं मन ही दाखवून- खऱ्या अर्थाने या Winner आहे, winner आहे. winner आहे. किरण. या राऊंडची विनर किरण आहे. तोंड वाकडं होतंय, डोळ्यात पाणी आलंय, पण दाखवायचं नाही. ए, पाणी नको पिऊ, पाणी नको पिऊ. कशाला, थांब जरा. आता पुन्हा एकदा सेकंड राऊंड, रॅपिड फायर राऊंड. आता मी तुम्हाला एका ओळीत प्लॉट सांगणार नाटकाचा, म्हणजे गोष्ट सांगणार एका नाटकाची एका ओळीत, आणि तुम्ही नाटकाचं नाव ओळखायचं. हा. ओके. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे की एक लग्नाचं वऱ्हाड मुंबईवरून लंडनला निघालंय. पहिला हात वर केलाय किरण किरण. राजपूत यांनी. त्यांचं वराड निघालंय लंडनला. क्या म्हणजे बात आहे. म्हणजे तिने मला
तिने मला प्रश्नही पूर्ण करू दिला नाही. पण आमचं एक म्हणणं होतं मी पण माझ्या हातात आला होता पण प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी नाही, हात कारण माझं असं होतं की आधी सगळ्यांना छोटे जे आहेत बरोबर आहे, छोटे छोटे बरोबर जे आहे. काय आहेत त्याच्यासाठी आपण दुसऱ्यांना संधी देऊया बरोबर आहे. आणि मग मोठं अवघड जिथे असेल तिथे आपण पण ह्या प्रश्नाची घरचे सगळ्यांनी काम हात वर सोडले. केले होते. क्या बात. आता जर पुन्हा असं केलं तर तुम्हाला बाद करण्यात येईल. पूर्ण प्रश्न ऐकून घेतल्यानंतरच हात वर करायचंय. ठीक आहे. आणि मगच मी जेव्हा सांगेन उत्तर द्यायला किंवा नाव त्याचं अनाऊन्स करीन तेव्हाच त्यांनी उत्तर द्यायचं. दुसरा प्रश्न आहे की आंधळा, मुका, बहिरा आणि त्यांना आवडणारी तिघांचाही होता बर ठीक आहे. तर आंधळा, प्रश्न मुका, विचारूया. बहिरा आणि त्यांना आवडणारी एक मुलगी म्हणजे त्यांची प्रेयसी असं चौघांचं नाटक कोणतं? आता मी हात वर केला. हा आता सुनीलने हात वर केलेला ऑल दी बेस्ट. प्रश्न. ऑल द बेस्ट. किरणचं असं म्हणणं होतं की मी सुद्धा त्या नाटकात काम केलं पण ते ऑल द बेस्ट टू होतं. ओके, पण त्याच्यात ते आंधळा, मुका, बहिरा हे ते एका original- मुलीवर प्रेम करतात ते आहेत ना त्याच्यात पण. बरं ठीक आहे. म्हणून मी तृपिलला सांगितलं होतं की एका प्रश्नाचे 2 उत्तरं असलेले प्रश्न काढू नकोस. पण हा प्रश्न मी काढला होता, तृपिलने काढलेला नव्हता, तरी मी सुद्धा माती खाल्लेली आहे. तर पुढचा प्रश्न आहे की सिम्पल एका वाक्यात मी आता सांगणार आहे प्लॉट आणि तुम्हाला नंतर हात वर करायचा आहे. एका नटाची शोकांतिका. श्रेयस नटसम्राट श्रेयस जिंकलेला आहे. आणि आता चौथा प्रश्न. आता खरं तर मला अपेक्षा आहेत मुलींकडनं खूप. वा वा. आता आपण दोघं नकोच जाऊ. नकोच, आपण आम्ही हात हात वर करायचं नाही. तुम्ही दोघांनी संपूर्ण करा काय करायचं. इंस्टाग्राम त्यांच्याकडे आशेनं बघतोय. लेडीज वर्सेस रिकी बेल हा चित्रपट या नाटकावरून ढापलाय. ते नाटक कोणतं? काय 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 लेडीज बरोबर ना? लेडीज. लेडीज वर्सेस रिकी बेल. रिकी बेहल. पुन्हा एकदा प्रश्न विचारतो. लेडीज वर्सेस रिकी बेहल हा चित्रपट कुठल्या मराठी नाटकावरून ढापलाय म्हणजे चोरलाय किंवा त्याची कल्पना चोरली? त्या नाटकाचं नाव काय? तर नट कोण होते रिकी बेहल मध्ये ते सांगा म्हणजे लक्षात येईल. हा. तू सांग रे कोण होते? ते माहिती कोण नट होते लेडीज वर्सेस रिकी बेहल मध्ये? त्यांना सांग. रणवीर सिंग होता. रणवीर सिंग. रणवीर सिंग होता. रणवीर सिंग. अच्छा ओके. तू टिंबा दिलास की सिम्बा दिलास? बरं ठीक आहे. आता उशीर नाही होत. हा तर कोणालाही याचं उत्तर हा सगळ्यांना नाही आम्ही दोघांनी आम्ही- ते आम्हाला ह्या दोघांना विचार त्या होता. दोघींसाठी होता ना? नाही, 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 असं नाही असं नाही. हे आम्हाला आधी आज सांगायचं. कोणीच वर केलेलं नाही. त्यामुळे प्रत्येकाने एक एक गोष्ट उचला. 4च वस्तू आहेत तिथे प्लीज. आणि लेट्स चिअर्स सॉरी लेट्स काय ते शिक्षा मी मोजा. उचल- मी- नाही, हे मी पहिलं उचललंय. मी लिंबू उचललंय. आता तुला अरे मी उचलत होते ते. आता हे हे. नाही आता तू अनुष्का मिरची. नाही, मिरची मिरची दिली का? उचलली. Sorry, sorry. अरे ते दोन वेगवेगळे आहे ना. हा, हा. Cheers. अरे आधी उत्तर सांग मग आम्ही cheers. हा उत्तर आहे तो मी नव्हेच या नाटकावरून. मलाही माहित नव्हता. खूप कठीण प्रश्न होता. खूप कठीण प्रश्न बरं होता. झालं मी- तृप्रील तू नंतर भेट. मी कुठल्याही टीम मध्ये नव्हतो हे बरं झालं. बरं झालं. तुला पण येत नव्हतं ना? हा तुला पण येत नाही, मला मग तो माहिती सिनेमाच नाही. पाहिला नाही. मी मी पण सिनेमाच मला पाहिलेला नाही ना. सिनेमा पाहिला तर लगेच कळलं असतं. आता तुला विचारलं की अश्रूंची झाली फुले हा. या नाटकावरून कुठला हिंदी सिनेमा केलाय? तू काय सांग करणार? बघू. चला. तिसरी घंटा नाटकाची घंटा. तू काय सांग? नाही आता मला बेईमान ह्या नाटकावरून कोणता हिंदी सिनेमा आला आम्ही होता? हिंदी सिनेमाच नाही बघितले. नाही फेमस सिनेमा आहे तो. म्हणून लेडीज आणि अमिताभ बच्चन. बहेल याविषयी आमचं आक्षेप आक्षेप आहे. इतका बरोबर आहे. कठीण प्रश्न. तृप्रीलला आपण बेईमान सगळे वरचा सांगा नंतर सिनेमा भेटू. कुठला आहे तो? आजच्या नाही. राजेश खन्ना अमिताभ नाही बच्चन वाचच घे. आनंद. नमक आला. नमक आलं. हा तो बेईमान ज्याच्यामध्ये सतीश सुभाष आणि नाही नाही अनुष्का ए, मी- ते प्यावं लागणार आहे. प्यायचं आपल्याला. तुला ते प्लीज ते मी पण चाखावं खाल्लेलं लागणार आहे. आहे थोडस. आणि नाही नाही नाही. खाल्लंय बघितलं. अरे cheers करून खायचं होतं हो. इथं. चिअर्स मला माहिती आहे चिअर्स घे ना आपण तिकडे नाही ते किरणला इथे मिरची लागते मला माहिती आहे पण म्हणजे काही बोललं की सर तिला खूपच कडू आहे सर. हो ना. बरं ठीक आहे. थोडस सिप मारायचं आणि ठेवायचं. बर तर आता शेवटचा प्रश्न असा आहे की झालं अभिनयाचे आविष्कार करून झाले, झाले. झाले. शेवटचा प्रश्न असा आहे अनुष्का शेवटचा प्रश्न आहे. थोडी तो शर्मा कर यार अनुष्का.
हो, हा. sorry. काश्मीर समस्येवरचं नाटक, त्याचं नाव सांगायचं. हा, किरणने पहिला हात वर केलेला आहे आणि किरण त्याचं उत्तर देणार आहे. आपण ऐकूया उत्तर. काश्मीर फाईल्स. हे उरलंय. हे पी. मी इथून असा जीव देणार आहे. मी आता इथून जीव देत आहे. दादा, काश्मीर मी सांगू ए, नाही. मी नंतर मी हात वर केला होता. नाही, मी केलेला. जाऊ दे ना, उत्तर का प्रॉब्लेम काहीच नाहीये. हरकत कोणी नाही, उत्तर देऊ हरकत देतात. नाही. ही हरली आहे. अनुष्का, सांग बरं काय उत्तर आहे काश्मीर समस्येवरचं नाटक. सफरचंद. किती कॉन्फिडन्स, काय काय आत्मविश्वास आहे confidence, तो. क्या बात त्या आहे. चेहऱ्यावरचा आणि त्या वाणीमध्ये जो ठासून हो, परत एकदा ते बघू आत्मविश्वास. तर. सफरचंद. सफरचंद. सफरचंद सफरचंद. हा. करेक्ट आहे, तेच बोलले करेक्ट मी. हे करेक्ट आहे. तुम्ही अलीकडे सिच्युएशन कशाला एवढं? गाजलेलं नाटक. आणि आणि एक महत्वाचं की त्या नाटकाचं नेपथ्य ज्यांनी केलं होतं, संदेश बेंद्रे, संदेश त्या तेच बात आहे. आपल्या मॅट सकारामचं हो. नेपथ्य करतायत. हो. वा. तर हा राऊंड इथे संपला. आपण जी बुद्धीची चमक दाखवली आणि त्याबद्दल किरण- आपल्या दोन्ही टीमचं मनपूर्वक अभिनंदन. अभिनंदन. आणि किरण प्यालीच नाही ते. प्यायला. प्यायली, प्यायली, शी, प्यायली, किती प्यायली. कडू आहे. तिने पण पाणी पिलं त्याच्यानंतर. पाणी पिलं. चला. तुम्ही प्यायलं. तुम्ही प्यायलं. प्यायलात, पण मी ज्ञानकण वेचलेत आता तुमच्या. वा 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 वा. जे काही तुम्ही उत्तर दिलीत अफलातून.